सोपी आणि अशी सुंदर भाजी बनवूया आपण तोंडलीची। एकदम सोपी आहे बनवण्यासाठी। तर इथे घेतलेले आहे तोंडली आणि बारीक बारीक चिरलेला कांदा। एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं 2 चमचे, त्याच्यानंतर जिरीला तडतडून द्यायची, त्याच्यानंतर मोहरी, त्याच्यानंतर कांदा टाकायचा। कांद्याला लाल सरत रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि ह्याला जास्त काही सामान लागत नाही आणि एकदम सोपी पण आहे, त्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि ह्याचे खूप जास्त फायदे आहे शरीरासाठी। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला टाकायची आहे तोंडलीची भाजी। ही भाजी बारीक बारीक चिरून घ्या। पहिली चिरायला खूप जास्त टाइम लागतो। त्याच्यानंतर हे परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर 10 ते 20 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजून द्यायची छानपैकी। पाणी वगैरे काही टाकायचं नाही ह्याच्यामध्ये। चवीला खूप जास्त छान लागते ही भाजी। तर आपली भाजी तयार आहे इथे।